Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व चर्चा व तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून हायकमांडने सांगितल्याप्रमाणेच निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद जाणार असल्याची माहिती आहे. 2006 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून विविध महत्त्वाची पदे भूषवल्याचे त्यांनी नमूद केले. वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाने आपल्यावर विश्वास दाखवल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यावर कोणताही राजीनाम्याचा दबाव नव्हता असं स्पष्ट करत त्यांनी आपण स्वतःहून राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच हायकमांड मुख्यमंत्रीपदासाठी जो उमेदवार निवडेल त्याला आपले अनुमोदन असेल असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला DK शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील बरेच मंत्री उपस्थित होते. DK शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील भावनिक क्षणामुळे बेंगळुरूमधील राजकीय वातावरण अधिकच चर्चेत आलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर सिद्धरामय्यांच्या अधिकृत कावेरी निवासस्थानी आयोजित नाश्ता बैठकीदरम्यान ही घटना घडली. बैठकीसाठी आलेल्या DK शिवकुमार यांनी सिद्धरामय्यांकडे जाऊन आदरपूर्वक त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर सिद्धरामय्यांनी त्यांना आत्मीयतेने मिठी मारली. या घटनेनंतर काँग्रेसमधील नेतृत्व बदल, पक्षातील एकोपा आणि आगामी राजकीय घडामोडींवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या CPI श्रीशैल चौगुले यांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक 28 मे रोजी बेळगावातील चन्नम्मानगर येथे घडली. चौगुले यांनी घरातील खोलीचा दरवाजा बंद करून घेतल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने तात्काळ SDRF कर्मचाऱ्यांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. चौगुले यांच्या या आत्महत्येमागील कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बेळगाव शहर व जिल्ह्यात आज गुरुवार दिनांक 28 मे रोजी मुस्लिम बांधवांनी त्याग, श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक असलेला बकरी ईद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळपासून शहरातील मशिदी तसेच ईदगाह मैदानांमध्ये मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बेळगाव न्यायालयाजवळील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी धर्मगुरूंनी बकरी ईदचे धार्मिक महत्त्व सांगत त्याग, मानवता, बंधुभाव आणि सहकार्याचा संदेश दिला. नमाजनंतर देशातील शांतता, सौहार्द, विकास तसेच जनतेच्या सुखसमृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत नातेवाईक व मित्रपरिवाराची भेट घेतली. यावेळी युवा नेते अमान सेठ, माजी आमदार फिरोज सेठ तसेच बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आदी उपस्थित होते. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत नागरिकांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. शहरभर आनंद, उत्साह आणि बंधुभावाचं वातावरण पाहायला मिळालं. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा.
सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. गोवा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील तीनई घाट परिसरातील गवेगाळी क्रॉस येथे मध्यरात्री 2च्या सुमारास बोलेरो पिकअप आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. गोव्यातून आंध्र प्रदेशकडे जाणारी स्विफ्ट कार ओव्हरटेक करताना विरुद्ध दिशेला गेल्याने खानापूरहून गोव्याकडे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील मुरली आणि महेश राहणार आनंदपूर आंध्र प्रदेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर शेख वाली तसेच बोलेरोमधील कल्लप्पा मादर आणि त्यांची पत्नी द्राक्षणी मादर मूळ राहणार विजापूर सध्या गोवा येथे वास्तव्यास असलेले गंभीर जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून प्रथम रामनगर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असल्याचे समजते. बेळगाव शहरात अल्पवयीन मुलाचा बाईक चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. तपासात संबंधित बाईक मालकाचा शोध घेऊन त्याला वाहनासह पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले. पोलिसांनी वाहन मालक व पालकांना अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवून घेणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याची माहिती दिली. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार वाहन मालकाला नोटीस बजावण्यात आली असून न्यायालयात 25,000 रुपये दंड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर शहरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे पैशांच्या वादातून 2 मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष सिद्धप्पा कामते वय 33 असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष कामटे हा आपल्या 2 मित्रांसोबत बागेतील नारळ विक्रीसाठी उगार येथे गेला होता. नारळ विक्रीनंतर मिळालेल्या पैशातून तिघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ऐनापूरकडे परतत असताना पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही मित्रांनी संतोषच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हल्लूर तसेच पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली. या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. निपाणी शहरात बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सकाळी 8 वाजता ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण पार पडले. यावेळी हाफिज इस्माईल ननदी यांनी बकरी ईद सणाचं महत्त्व विशद केले. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. किल्ला मोहल्ला, नऊ दर्गा मोहल्ला, बागवान मोहल्ला, आझाद मोहल्ला, शाने दिवान मोहल्ला, तहसीलदार प्लॉट मोहल्ला, बादल प्लॉट मोहल्ला येथील हजारो मुस्लिम बांधव या नमाजासाठी उपस्थित होते. एम.ए. नाईक, गणी पटेल, इरफान महात, शौकत जमादार, अबुल शेख, बख्तियार कोल्हापुरे, सलीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. निपाणी तालुक्यातील शेंडूर गावामध्ये गेल्या आठवड्यापासून शेती मशागतीची कामे जोमात सुरू आहेत. कुळं मारणे, कोळपणे आणि नांगरट अशी विविध कामे सध्या शेतांमध्ये सुरू असून शेतकरी वर्ग पूर्णपणे व्यस्त आहे.
या डोंगराळ भागात अजूनही बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने शेती मशागतीची कामे केली जात असल्याने पारंपरिक शेतीला प्राधान्य दिलं जातं. शेंडूर, गोंदीकुप्पी, तवंदी आणि शिपूर परिसरातही ही कामे जोरात सुरू असून या भागात सोयाबीन, भात, भुईमूग आणि नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. सध्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस पडताच पेरणी सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लक्ष आभाळाकडे लागलं आहे. गतवर्षी मे महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती, मात्र यावर्षी अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथे 2.5 कोटींच्या रस्ता व गटार विकास कामांचा शुभारंभ केला. या प्रकल्पामुळे परिसरातील रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे. परिसरातील विकास कामांबद्दल नागरिकांनी आमदारांचा सत्कार करत त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 कोटींची कामे झाल्याचे नमूद केले. यावेळी आमदारांनी दर्जेदार व वेळेत विकास कामे पूर्ण करण्यास प्राधान्य राहील अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाला अमान सेठ, स्थानिक नेते, नागरिक, समुदाय सदस्य व अधिकारी उपस्थित होते. विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी जवळच्या गोळसंगी गावातील एका युवकाचा कुत्र्याने चावल्यानंतर रेबीजची लस न घेतल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील प्रदीप चंद्रशेखर हळेरोली हा मृत युवक आहे. 3 महिन्यांपूर्वी तो बिळगी तालुक्यातील मन्निकेरी गावातील यात्रेला गेला असताना त्याला कुत्र्याने चावल्याचे सांगितले जाते. मात्र त्याने रेबीज प्रतिबंधक लस घेतली नव्हती. अलीकडे त्याच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यानं त्याला बागलकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार करूनही फायदा झाला नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. या घटनेमुळे कुत्रा चावल्यानंतर तात्काळ वैद्यकीय उपचार आणि रेबीज लस घेण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. आरोग्य विभागानेही कुत्रा चावल्यास दुर्लक्ष न करता त्वरित रुग्णालयात जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथे आमदार निधीतून उभारलेल्या नव्या जिमचे उद्घाटन केले. युवकांमध्ये फिटनेस, आरोग्य जनजागृती आणि सकारात्मक सहभाग वाढावा या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या जिममुळे परिसरातील युवक व नागरिकांना व्यायाम आणि आरोग्य संवर्धनासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी आमदारांनी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा व फिटनेस संबंधित उपक्रमांना पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली. उद्घाटन प्रसंगी पंचमंडळ, युवक मंडळ, महिला काँग्रेस नेत्या मिनल चौगुले, मशिनरी आयोजक शाहीद, स्थानिक नेते व नागरिक उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.